आपली भारतीय संस्कृती ही अनुकरणावरती आधारलेली आहे। दुसऱ्याने केलेलं चांगलं कार्य हे कायमच प्रेरणादायी असतं आणि या कामाचं आपण अनुकरण करतो। अशीच प्रेरणा शालेय मुलांना मिळण्यासाठी त्यांच्या वयामधील विद्यार्थ्याची शौर्य कथा आता बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये धड्याच्या स्वरूपामध्ये येते। ही शौर्य कथा नेमकी कुठली याचा आढावा घेतलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीडचा रोहन रामचंद्र बही सध्या वैद्यकीय शिक्षण घेतोय। मात्र शाळेत शिकत असताना त्यानं दाखवलेला एका धाडसाचा चक्क धडा झालाय। तो भर पावसातला 2021 सप्टेंबरचा महिना होता। बीडमधल्या नवगण राजुरी गावातील डोंबी नदी भरून वाहत होती। त्याचवेळी छाया गायकवाड यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या। पावसाळ्यामुळे नदीला भरपूर पाणी आल्यानं छाया बुडू लागल्या। तिथं सायकल धुण्यासाठी आलेल्या रोहननं मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी घेतली आणि छाया यांचे प्राण वाचवले। रोहनच्या या धैर्यामुळे त्या महिलेला जीवनदान मिळालं होतं। घटना घडली त्यावेळी रोहन अवघ्या 14 वर्षांचा होता। त्यानं दाखवलेल्या धाडसाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला बाल शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती। आता राज्याच्या शिक्षण विभागानं रोहनचा आगळा गौरव केलाय। त्यानं गाजवलेल्या या शौर्याचा धडा चक्क 6वीच्या मराठीच्या पुस्तकात आलाय। शिक्षण तज्ञ दिलीप फलटणकर यांनी या शौर्यगाथेचं लेखन केलंय। या धड्यातून अनेकांना अशाच प्रकारे लोकांच्या उपयोगी पडण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा रोहनला आहे। हा पुरस्कार आणि मी इथपर्यंत पोहोचलो ही केवळ गोष्ट माझी एकट्याची नसून संपूर्ण सार्थ महाराष्ट्राचा अभिमान आणि गौरव आहे। या गोष्टीचा पुढील येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी अनमोल असा प्रेरणादायी क्षण, प्रेरणादायी पाठ म्हणून ओळखला जाईल। माझा मुलगा रोहन बहिर याने कमी वयामध्ये खूप मोठी कामगिरी केली। त्याचा 2026 मध्ये मराठी बालभारती पुस्तकामध्ये 12वा धडा धाडशी रोहन नावाने प्रकाशित झाला। त्याच्या धाडसाने बीड जिल्ह्याचे तसेच नवगण राजुरी गावाचे नाव पूर्ण महाराष्ट्रात झळकले आहे। त्याचा मला खूप आनंद झाला। आपल्याच वयाच्या मुलानं दाखवलेली समयसूचकता 6वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल। एखाद्या काल्पनिक कथेऐवजी रोहनच्या शौर्यगाथेचा धडा करणाऱ्या बालभारतीचंही अभिनंदन। विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बीड।